हे गाइज वेलकम बैक टू माय चॅनल। सो जसं की आज 19 फेब्रुवारी आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। तर तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सो की मी जसं तुम्हाला काल बोलले होते की आमच्या इथे भरपूर प्रोग्राम्स आहेत। सो त्याच्यातला आता 11 वाजता एक प्रोग्राम आहे की मी जिथे राहते तिकडे सगळ्या मुलांनी मिळून किल्ले बनवले होते। सो त्याचंच प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे। समथिंग 22 टीम्स होत्या, त्याच्यातनं 3 नंबर्स ते काढणार आहेत। सो आम्ही पण त्याच्यात आहोत। सो बघू आता कोणाला प्राइज भेटतंय कोणाला नाही। सो मी आता तिथे जायला तयार होते। सो तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा, बिकॉज खूप मजा आहे। आज आमच्या इथे भरपूर प्रोग्राम्स आहेत, पोवाड्याच आहेत, भरपूर काही आहे। सो ब्लॉग मिस नका करू। सो पूर्ण ब्लॉग बघा। तर मी रेडी होते आणि पटकन निघते, तुमच्यासोबत पुढे सगळं शेअर करते। मी रेडी झाली, आता आम्ही निघालो आहे। तो मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते आम्ही काय करतो ते। जय जय भवानी, जय शिवाजी। या ठिकाणी मावळा प्रतिष्ठानतर्फे आम्ही आता सगळीकडे जाऊन आलो हो। बक्षीस समारंभ पण झाला आहे, पण आमचा नंबर नाही आला, पण आम्हाला पार्टिसिपेट केलं म्हणून एक आपल्या महाराजांची फ्रेम भेटली आहे। ते मी तुम्हाला संध्याकाळी शेअर करेल। तर ठीक आहे, नाही आला नंबर, नेक्स्ट टाईम आपण परत ट्राय करू। सो मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ पण शेअर करते की कसं त्यांनी मॅनेजमेंट केलं आहे, सगळं वगैरे त्यांनी किती मस्त केलं आहे। तो व्हिडिओ मी या क्लिप नंतर नक्कीच अटॅच करेल, तुम्ही नक्की बघा। सो गाईज आम्ही आता फायनली परत चाललो आहे। तिथे लेझिम होत्या, त्या झाल्या, बट आता बघू आम्ही काय होत आहे। आम्ही गेलो होतो तो लेझिम नव्हती। सो आम्ही इथे फोटो काढायला गेलो होतो। हाय बोल, हाय, कशी दिसते कमेंटमध्ये सांगा। पोवाडा वगैरे ऐकायला चाललो आहे, सगळेजण आले, रेडी आहे ती लोक। हाय करा, हाय, एकदम मस्त दिसत आहेत। हो, तो आम्ही आता चाललोय पोवाडे वगैरे बघायला। मी तुमच्यासोबत पूर्ण ब्लॉगमध्ये शेअर करते, तुम्ही बघा। बाय। मी आता आलोय, पण इथे अजून काहीच चालू नाही झालंय, मी दाखवते तुम्हाला। मावळा प्रतिष्ठानतर्फे शाहीर आविष्कार देशिंगे यांचं सहर्षाचं स्वागत। गाईज आता पोवाडे चालू होणार आहे। कार्यकर्त्यांनी तिकडे खुर्च्या लावायच्या रस्ता। शिवाजी महाराज जन्माला आले, त्या राजांची जयंती आहे आणि जयंती निमित्त असणारा कार्यक्रम सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी समोर लक्ष द्यायचं आहे। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाला वंदन करून केली जाते। कोणतीचा आवाज शाहिरी पोवाडा, माझा आवाज छत्रपती शिवाजी महाराज, सुरू करूया। श्री गणेशाला वंदन करून केली जाते, म्हणून सुरुवातीला आपण शाहिरी गण घेणार आहे। पण त्याआधी शाहीर म्हणलं की डब आला। शाहिराचं प्रमुख वाद्य डब असतं, म्हणून थोड्या वेळ आपण डबवादन करून आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। आणि त्या लहान पोराच्या खेळाकडे मोठ्याने कुठं लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा। आणि मग दरबारातील एक सरदार उठला आणि म्हणाला, हुजूर, जर का तुम्ही असं छोटा बच्चा करत बसलात तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही। त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा। त्यानं विशाळगड घेतलेला आहे, तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतलेला आहे।
पुन्हा दुसऱ्यांदा मुरुमदेव डोंगर ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि मग असं एक करत तो शिवाजी विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. आणि मग विचारचक्र सुरू झालं. दरबारामध्ये पैजेचा विडा म्हणला. दरबाराच्या मध्यभागी पैजेचा विडा म्हणला आणि घोषणा केली, कोण लाएगा सिवा को? कोई बंदा है तयार? एकाची मानवर नव्हती दादा, साऱ्यांना ठाऊक होतं शिवाजी राजांना धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच. पुन्हा परत माघारी यायचा चान्सच आपल्या जवळ नाही. कोणाचंच धाडस होत नव्हतं आणि मग सर्वांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. एक सरदार राजांना पकडायला तयार नव्हता. अशा वेळेला भरल्या दरबारामध्ये आदिलशहानं साऱ्यांचा अपमान केला. अरे हातातील तलवारी फेकून द्या, हातामध्ये बांगड्या भरा, अंगावरचे सदरे काढा आणि लुगडी गुंडाळून बसा. एक सरदार नाही जो शिवाजी राजांना पकडण्यासाठी तयार होईल. नामर्दा हात सर्वजण. तरी सगळं शांत होत. कोणाची मानवर नव्हती, कारण प्रत्येकाला ठाऊक होत राजाने अशी अफवा पसरवली होती की राजे जादूगर आहेत. शिवाजी येतात आणि अचानक गायब होतात, त्यांच्याजवळ ती शक्ती आहे, अशा या अफवा पसरवत होते शिवाजी राजांचे मावळे. आणि मग सारा दरबार शांत होता. एकाची मानवर नव्हती, राजांना पकडण्यासाठी जाण्यासाठी एक सरदार तयार नव्हता. आणि मग अशा वेळेला आदिलशहानं साऱ्या दरबारामध्ये भरल्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान केला आणि त्या भरल्या दरबारामध्ये साऱ्यांचा अपमान झाल्यानंतर हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला भिडले. त्याचं नाव आहे सरदार अफजल खान. सरदार अफजल खान हे अपमानाचे बोल त्याच्या मनाला लागले आणि एका कोपऱ्यातून आवाज आला, उठून उभा राहिला. तार 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 चालत दरबाराच्या मध्यभागी आला, पैकीचा विडा उचलला आणि घोषणा केली, जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा सिवा को. अफजल खानानं पैजेचा विडा उचलला आणि खान राजांना पकडण्यासाठी निघाला. जायच्या अगोदर त्या अफजल खानाचा दरबारामध्ये सन्मान करण्यात आला, कारण ही गेलेली पिढा पुन्हा परत माघारी येईल असं कोणालाच वाटत नव्हतं, म्हणून पहिल्याच वेळेला त्याचा सन्मान करून घेतलेला आहे. आणि मग अफजल खान राजांना पकडण्यासाठी निघाला. तो कसा म्हणाल, कसा अफजल होऊन दंग बांधून चंग चढला मज रंग 12,000 घेऊन सैन्या. करण्या
जसं की मी तुम्हाला सगळं शेअर केलं आहे काल काय काय म्हणजे आपले कार्यक्रम झाले, काय काय जे होते सगळं मी आपल्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. ॲक्च्युली काल आम्ही खूप लेट घरी आलो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला टाईम नाही भेटला. खूप थकलो होतो कारण की जे पोवाडे वगैरे होते ते समथिंग 10:30 नंतर संपले. सो आम्ही खूप थकलो होतो. मग आम्हाला घरी यायला समथिंग 11 11:30 वाजले. त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला. सो मी आत्ता तो शूट करून एडिट करून मी पोस्ट करते संध्याकाळी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.